मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांच्या वतीने केली जात होती। मुंबईमध्ये आंदोलनही झालं आणि अखेर त्या आंदोलनाला यश येत शासनाच्या वतीनं तसा हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय काढलेला आहे। आणि त्यानंतर आता उद्या म्हणजे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मराठा समाज बांधव जे आहेत ज्यांनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे तशी मागणी केली आहे त्यांना जे ते जातीचं प्रमाणपत्र दिलं नाही, कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 50 जे लाभार्थी आहेत त्यांना हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। आणि हे दिलं जाणारं प्रमाणपत्र एबीपी माझावर आपण सर्वात अगोदर बघतो, हे एक्सक्लुझिव्ह प्रमाणपत्र आहे। आपण कॅमेरामॅन विनंती करेल की आपण हे जवळून दाखवावं। या प्रमाणपत्रामध्ये हे आहेत जे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले आहेत ते आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। हे कास्ट सर्टिफिकेट, ॲप्लिकेशन डेट आहे यामध्ये। आणि आपण बघताय हे सो अँड सो यांचं लाभार्थी आहेत, त्यांचं गाव गोरेगाव आहे यावर। आणि यावर जी कास्ट दिली आहे ही कुणबी कास्ट दिलेली आहे, ज्यामध्ये आपण हे बघू शकता। हे संपूर्ण प्रमाणपत्र एक्सक्लुझिव्ह एबीपी माझावर आपण सर्वात अगोदर बघतोय। जे एसडीएम आहेत हिंगोली डिव्हिजनचे त्यांच्या डिजिटल सहीनिशी हे प्रमाणपत्र दिले, डॉक्युमेंटची पडताळणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिलेलं आहे। हे प्रमाणपत्र ज्यांच्या डिजिटल सहीने दिलं जाते ते हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी श्रीमाननीय समाधान घुटुकडे सर आहेत। सर, हे तुम्ही प्रमाणपत्राची पडताळणी केलेली आहे, हे उद्याला जिल्ह्यातल्या 50 लाभार्थ्याला दिलं जाणार आहे। तुम्ही स्वतः पडताळणी केली, काय काय डॉक्युमेंट यामध्ये आपण घेतलेले आहेत लाभार्थ्याकडे? ह्याच्यामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा जो 2 सप्टेंबरचा जो GR होता त्याने अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीची आपण रचना आहे, ज्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची त्रिस्तरीय समिती होती। त्याच्या अनुषंगाने आपण ह्या समितीकडून जे आपण जे नियमावली दिलेली आहे नवीन ह्याच्यानुसार की जो व्यक्ती 1967 पूर्वी त्याच्याकडे पुरावा नसेल, त्याच्याकडे कुठली शेती किंवा सरकारी पुरावा दस्तावेज नसेल की तो ते प्रूव्ह करू शकेल की तिथं तो राहत होता, तर त्याच्या अनुषंगाने आपण त्या पुरावा म्हणून तर ते ग्रामस्तरीय समितीचं कडे ते स्थानिक चौकशी केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जबाब घेऊन ते आणि लोकल लेवलला पडताळणी करून तो त्या गावचा स्थानिक रहिवासी आहे का याची चौकशी करून ती गोष्ट प्रूव्ह करतील की तो बाबा त्या स्थानिक रहिवासी आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्या रक्तातील नातेसंबंधातील गावातील जी व्यक्तींना यापूर्वी कुणबी नोंदी त्यांच्या सापडल्या होत्या आणि त्यांना प्रमाणपत्र आपण इश्यू केलेले आहेत, तर अशा त्याच्या जे कुणबी धारक सर्टिफिकेट धारक आहेत त्याचे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल। आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं की हा माझ्याच रक्तातील नातेसंबंधित आहे आणि तोही कुणबी समाजातील आहे, तर आपण त्याच्यावरती ते आपल्याकडे आल्यानंतर आपण ऑनलाईन त्यांना अशी प्रमाणपत्र निर्गमित करतो। मागल्या 4 दिवसापूर्वीच आपली ग्रामस्तरीय समितीला ह्याच्या संदर्भात मार्गदर्शन दिलं होतं, आता हळूहळू यायला लागलेत प्रस्ताव त्यानुसार। यामध्ये बोगसपणा होऊ नये यासाठी प्रशासन म्हणून काय खबरदारी घेतली जाते आणि लाभार्थ्यांनी या जातीच्या प्रमाणपत्रासाठी आपल्याकडे ॲप्लिकेशन अर्ज केल्याच्या नंतर किती दिवसामध्ये हे लाभार्थ्याला मिळणं अपेक्षित आहे? आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतोय। ह्याच्यामध्ये बोगसपणा न होण्यासाठी स्थानिक चौकशीच्या संदर्भात स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, तो तुम्ही तिथे राहत होताच का नाही ह्याची तुम्ही खबरदारी घ्यायची, त्याच्यासाठीच मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिकांचे जबाब घेता येतील याबाबत दक्षता घेण्याचे सांगितलेलं आहे। आणि रक्ताच्या नातेसंबंधातील जो व्यक्ती त्यांना ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र देणार आहे की तो हे आहे, तर त्याच्या बाबतीतही तो खराच नातेवाईक आहे का नाही याच्या बाबतीत त्यांच्या वंशावळीच्या काही पुरावे सिद्ध करू शकल असला किंवा स्थानिक चौकशी करून सिद्ध करत असला तर आपण देणार आहोत। एक शेवटचा प्रश्न, ज्यांच्याकडं नोंदीच नाही येतात त्यांना काय करायला हवं? हे कुणबी जातीचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नोंदी नाही त्याच्यासाठीच अनुषंगाने हा GR आला होता। ज्यांच्याकडे नोंदी होत्या त्यांना आपण यापूर्वी देतच होतो, पण ज्यांच्याकडे नोंदी नव्हत्या पण रक्त नाते संदर्भातले आहे त्यांच्या वंशावळ बऱ्यापैकी जुळते, तर ते हे जर आपण त्यांनी प्रतिज्ञापत्रही देतोय आणि ते स्थानिक चौकशीमध्ये सिद्धही होते। या अनुषंगाने नवीन कार्यपद्धतीद्वारे आपण देणार आहोत। हैदराबाद गॅजेटनुसार काही नोंदी आपल्या हिंगोली उपविभागात काही आढळल्यात का? किती आहेत वगैरे काय?
त्याच्या बाबतीत अजून हे चालूच आहे की किती आहे, पण ह्या पद्धतीनुसार तरी कार्यपद्धतीनुसार आता देणं जस्ट आता सुरू केलेलं आहे. काही येत आहेत प्रस्ताव, तो म्हणजे अजून ते परकुलेट होत आहे, पण यायला लागले प्रश्न. तर हे आहेत हिंगोलीचे उपविभागाधिकारी समाधान घोटुकडे सर. अशा पद्धतीने त्यांनी जातीचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना कशा पद्धतीने दिलं जाते त्याची डिटेल माहिती दिलेली आहे. उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील 50 लाभार्थ्यांना हे जातीचं प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.